वेलकम टू टुडेज व्लॉग मॅन. फालतूगिरी आपण ही 9 वाजताचा गेम आहे बच्ची. 9-1 झाले. 9-1 बॅडमिंटनच्या गेमला बॅडमिंटनच्या नंतर काहीतरी खातमूत. सकाळचं मोटिवेशन काय असतं चैतन्य? मोटिवेशन काय नसतं, हे चांगलं वेदर असतं, अजून काय नसतं. आणि गाणी. गाणं आम्ही मस्त गाणी ऐकून आलो. शिवाजी महाराजांची पोवाडे ऐकले. कोण आवडते अनिल मी सकाळ सकाळ. आता सिंह पाहिला होता ज्याने फक्त हलवला होता. हा, आणि हे शूरवीर गाणं. आई ग देवा, हे ट्रॅफिक थांबता. काय झालं मणी? ऑल गुड यार. काय झालं तुला आज? इंजुरी? कटोरी इनकी जरा इनका कटोरा हल्ला तो ये भी हल गया और मैं भी जरा सा हल गई. ठीक आहे बट अभी ठीक आहे. इतना कुछ है नाही. आपली गाडी कुठे? शेट. ठीक आहे इकडं. आणि आता आपण चाललोय वेदमला. काय इंग्लिश आहे, साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करायला आलो आहे आम्ही वेदमला. वेदम छान आहे पण इंटेरियर मस्त आहे. एकदम ऑथेंटिक. सुबह करते रवा इडली घेतली मी. रवा इडली वेदम मध्ये एन्जॉय. बस. आणि ही आहे फेमस फिल्टर कॉफी. मॅडमनी आहे ना फिटनेसचं ते चॅलेंज 10,000 रुपयाचं चॅलेंज आहे ना, ते जास्त सिरियसली घेतलंय वाटतं. बघा आता आम्ही कुठं आलोय. कसं आहे बच्ची, काय चाललंय तुझं? नुसतं फूड का मला जरा हे बघ ना, जरा बघ. बापरे, वरती आभाळ बघ कसलं आलंय. पेशंट. आय विश आपल्याकडे थोडंसं काय म्हणतात त्याला, मायक्रोफोन असला असतं, जरा मजा आली असते शूट करायला अजून, आहे ना. पण आता जरा फळं घेते मी. आलेच. पोरगी शिकली, पोरगी मोठी झाली ब्रो. बार्गेनिंग चालू आहे ना, एकदम बार्गेनिंग स्किल्स एकदम मस्तपैकी. आता आम्ही फ्रुट्स घेतले, ऍपल आणि बनाना. यो लंगडा बॉय थोडासा लंगडा झालेला आहे. लंगडा आंबा खायचा का? पण हा लंगडा आंबा इथं केवढे लोक मराठी भेटत आहेत. आता जर का आपले महाराज असले असते ना बच्चे, इझिली कॅप्चर केलं असतं त्या बँगलोर. सॉरी क्यों ऐसे कर रहे हो तुम? अरे यार दे इथं मला माझा फोन दे. अरे खाली दे, हातात दे माझ्या. आणि तुझ्या पायाचं काय झालंय मला सांग जरा. यार थोडासा असा उलटा झाला तो. सरळ ठेव बरं. मला आता तुझा पाय उलटाच वाटतोय. हे बघ, मी सरळ ठेवू शकतोय पाय, प्रॉब्लेम नाही. पण असं वाकडं का? असं का दिसतो तुझा पाय? अगं कारण मी ते मुद्दाम ठेवतोय थोडं. आता मी एकदम सरळ उभं राहिलो. बघ आता तुला वाकडं दिसतंय. हो. कुठं? थांब मी दाखवते तुला कॅमेरामध्ये. आंबूळ पिकल्या झाडाखाली, जांभूळ पिकल्या झाडाखाली. जांभूळ. तुम्हाला स्ट्रेस नको देऊ माझ्या. मेरी फ्रेंड बोलली की बस काला ही लेना चाहिए. थँक्यू यार बच्चे. डायरेक्ट कसं आहे यार, मला डायरेक्ट लिफ्ट खाली सोडलंय. नाही लिफ्ट खाली नाही, लिफ्ट समोर. थँक्यू यार, यू डू सम क्यूट हरकत आहे मॅन. सो चैतन्य आता झोपलाय बिकॉज त्याला थोडी सिरियस इंजुरी झाली असं मला तरी वाटतंय. सीन असा झाला की बॅडमिंटन खेळताना त्याचा पाय दुमडला गेला, तर त्याच्यामुळे तो जरा आराम करतो आहे. पण मी म्हणलं तोपर्यंत मी जरा
तसं आमचं जेवण तर झालं आहे, पण काहीतरी भूक लागली, सो त्याचं थोडंसं मी प्रेप करते. सो आणि काल म्हणजे म्हणजे मला जी रेसिपी दाखवायची होती तुम्हाला लोकांना लास्ट व्लॉगमध्ये, ती मिस झाली होती बिकॉज इन्ग्रेडियंट म्हणजे आपला ब्रेडच एक्सपायर झाला होता. सो मी आता काय करते, तुम्हाला दाखवते की एकदम शॉर्ट, सिम्पल आणि हेल्दी रेसिपी ही. सो आधी एक पेस्ट बनवायची. त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे हिरवी मिरची, लसूण, बिकॉज माझ्याकडं कोथिंबीरची पावडर आहे. कोथिंबीरची पावडर नसेल तर कोथिंबीर, मीठ याच्यामध्ये टाका आणि हे आणि हे बारीक करून घ्या. एक टिप जर तुमचा हा असेल तर ह्याच्यामध्ये मीठ घेऊ नका, कारण मग मीठ इथे लागणार. त्यात मला आत्ता कळलं, तर माझं मीठ इथं लागलं. पण मी काय करेल, मिक्सर झाल्यानंतर जर मीठ कमी वाटत असेल तर टाकेल. नॉर्मल मिक्सर असेल तर मीठ टाका, अशा मिक्सरमध्ये नका टाकू शक्यतो. आता मिक्सर झालं आहे, तोपर्यंत एका वाटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मी काय करते, मला असं वाटतं आहे मी या दहीच्या ह्याच्यामध्येच बनवते, बिकॉज ह्याच्यामध्ये खूप कमी दही राहिलं, तर कशाला भांडं वाया घालू. मला माझ्या आईने पैसे पाठवले, वाव. सो ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर जर असेल तर ते, मला ब्लॅक पेपर नको आहे. चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, सो माझ्याकडे हे पिझ्झा मिक्सच आहे, ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. जास्त नाही टाकणार आहे बिकॉज आपण डायरेक्ट मिरची घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये आता ब्लॅक पेपर मला नाही आवडत, सो मी ब्लॅक पेपर नाही, फक्त दही, चिली फ्लेक्स, हे आपलं हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट केलेली होती ती मी आता ह्याच्यात टाकणार आहे. बिकॉज मला तिखट आवडतं आणि हे होतं म्हणून मी जास्त घेतलं आहे, पण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. मी मस्त ही अशी पेस्ट केलेली आहे. तुमचं मिक्सर अजून बारीक झालं असेल आणि ब्लॅक पेपर असेल तर कलर थोडा वेगळा होईल, नाही तर तो असा दिसेल. मी ह्याला थोडं चाकणार आहे, बघणार की मीठची गरज आहे का. नाही, मिठाची गरज नाही आहे मला, आणि तसं पण मीठ तर मी खाल्लेलंच बरं. सो आता मी काय करणार आहे, तवा मी गरम करायला ठेवलेला आहे आणि ब्रेड घ्यायचा. तुमच्याकडे तूप असेल तर तूप, तेल म्हणजे बटर, सॉरी, जे तुम्हाला आवडतं, आणि हे करा. सो त्यांनी काय केलं होतं, त्यांनी एका प्लेटमध्ये हे घेतलं मिक्सर आणि त्याच्यामध्ये असं हे केलं, बट मला असं वाटतं की हे तिखट असणार आहे थोडंसं, सो वाय नॉट मी एकाच बाजूला लावतो. पण जर तुम्हाला असं डिप करून खायचं असेल ना तर तसं पण सुंदर दिसतं. लेट मी डू वन थिंग, मी एक तसा बनवते आणि एक मी असा बनवते आणि मग मी तुम्हाला हे करते. हे लावलं आहे आणि आता ह्याला वरच्या बाजूला पण पटकन लावून घेते. सो इथे हे तयार झालेलं आहे आणि मी आंबा आणि काकडी थोडं प्लेट बॅलन्स करायला घेत आहे. इथे हे ब्रेड स्लायसेस झालेले आहेत. आंबा मस्त इकडचा फेमस बंगपली म्हणतात त्याला, तो घेतलेला आहे, खूप गोड आहे. एक नंबर. थोडी काकडी आणि मीठ. तर जाऊ आपल्या जरा पेशंटला आपण उठवूयात. हॅलो मनी माऊ, बाबू, काय करायचे? वास येतो का तुला मस्त असं छान हिरव्या मिरचीचा? असं काय ब्रेकफास्ट? ब्रेकफास्ट मला लागतंच वाटतं सगळ्यांना. बॅडमिंटन नंतर काय खाल्लं नाही ना, म्हणजे खाल्लं आपण ब्रेकफास्ट. मस्त वास आहे गावची. मी मगाशीच उठलोय जेव्हा तुझा मिक्सरचा आवाज आला. पण थँक्यू यार बच्ची, मला हे तू केलंस. ठीक आहे, झालं ना आता, मला खावलं. चल जोस. सो मित्रांनो आणि मित्रांच्या मैत्रिणींनो, ह्या साईडने म्हणजे जर आता कंस ब्रेकफास्ट नाही, काय दिलं होतं बच्ची तुम्हाला आता? लंच पोस्ट बॅडमिंटन वाला सीन, लंच इन बेड होता ना. ओके, ते सगळं झाल्यानंतर जरा आम्ही पुण्याला जायचा प्लॅन बनवला होता ना. सो हा एक सरप्राईज आहे. आता आम्ही जेव्हा हे शूट करते कोणालाच माहिती नाही आम्ही पुण्याला चाललोय, बिकॉज इट इज अ सरप्राईज. पण हा जेव्हा ब्लॉग येईल तेव्हा ऑलरेडी आम्ही घरच्यांना सरप्राईज केलेला असेल. येस. सो सरप्राईज वाला ब्लॉग ही येणार आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो.
पण आता आम्ही घरी जाणार आहे आणि खूप टाइम नंतर जाणार आहे. सो आमच्या वैष्णवी मॅडमचं असं म्हणणं होतं की घरच्यांना काहीतरी घेऊन जाऊ, कारण आपण खूप टाइम नंतर आपण घरी चाललोय. सो येस, आम्ही त्यासाठी जरा शॉपिंगला चाललेलो आहे की घरच्यांना काहीतरी घेऊन जाऊ म्हणून. सो येस, भेटू तुम्हाला शॉपिंग करता करता. बापरे, खरं की काय? सो जस्ट बिकॉज आपण पुण्याला चाललोय तर पुण्याच्या वरची ट्रेड्स तुझ्यामध्ये आले का लगेच? हे काय म्हणतात त्याला, काय लावून चालले तो तोंडाला मी रोज बांधते इथं. ओके, ठेव बाजूला, पोलीसवाले पकडतील आणि हाणतील आपल्याला. नाही पकडणार पाहिजे, पकडले तर पकडलं यार. मला नाही वाटत आपल्या इथं पुण्याला असं हेल्मेट वगैरे घालून देतील. हे काय हेल्मेट आहे, काय कॅप आहे बाबा ही? ये चल. सो आता आम्ही पोहोचलो आहे मॅक्सला. थँक्यू यार. केसांचा अवतार लगेच होतो, लगेच म्हणजे लगेच हेल्मेट घातल्या घातल्या. चला जाऊया आतमध्ये. व्हाईट शर्ट बच्ची इकडे जरा इकडे. नाही 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 नाही, यो व्हाईट शर्ट आणि हा व्हाईट आहे. तिथं जरा आल्या आल्या ते बोलायला लागलं की सर थोडा फोटोज वगैरे अलाउड नाही. म्हटलं अरे भाई, प्रोडक्टचे घ्यायला अलाउड नाही आहेत. अरे भाई, मी फोटोग्राफर दिसतोय का तुला? आम अ व्लॉगर ड्यूड. त्याला तेच म्हणायचं होतं, तुमचं ब्लॉगिंग शॉगिंग बंद करा, घरी जावा. पण मी त्याला म्हटलं ठीक आहे भाई, बाकीचं कशाचं घेणार नाही, आम्ही आमचंच तोंड घेऊ, फक्त चिल मारतो. म्हटलं ठीक आहे ठीक आहे. वैष्णवीला आहे ना कोणीतरी समजवा आता की बाबा तुम्ही ब्लॉगर बनले आहेत ना, तर तुम्ही ओपनली कुठेही ब्लॉगिंग चालू करू शकता. मला लवकर जायचं नाही, पण मी सांगते तुम्हाला, ओपनली हे ब्लॉगिंग कुठेही चालू करू शकता. हे शिक, उगाच कोपऱ्यात येऊन आपण शूट करू असं नको. सो आत्ता काय झालं, एक इन्सिडेंट पटकन तुम्हाला सांगतो. खाली जो आम्हाला बोलला ना की यार शूट बीट ना करू, आला ना भाई तो पळत पळत आमच्या मागे आणि मला म्हटलं सर आपके चैनल का नाम हम क्या? मी म्हटलं अरे इतना बड़ा चैनल नहीं है, मैंने ऐसे ही बोल दिया. बोले नहीं फिर भी बताइए. दिलं मग त्याला जरा चॅनलचं नाव. एक सबस्क्राइबर वाढला ना ब्रो. अगर आप देख रहे हैं मैक्स वाले जो भैया है तो शाउट आउट टू यू. थँक्यू, तुम्ही आम्हाला, आपने हमें सबस्क्राइब किया इसलिए थँक्यू. त्याला कळेल मराठी चॅनल तो अनसबस्क्राईब करेल. कूल मॅन. लास्ट टाइम जसं मी बघत होते, लास्ट टाइम जसं मी म्हणत होतो, वैष्णवीला आता कपड्यांपेक्षा घरची भांडी आणि हे घेण्यात एवढा इंटरेस्ट आलेला असतो. आम्ही आता कपडे बघत होतो, कपडे बघता बघता लगेच बच्चे कुकिंग सेक्शनमध्ये आलेले. बच्चे एकदम तू हे झालीस ग, काय म्हणतात त्याला, घरगुती वुमन झालीस. घरगुती वुमन. क्यूट आहे बच्चे हे सगळं. हां, हे बघा बघा, तुम्ही पण बघा. आपल्या नवीन घरात घेऊ बच्चे हे सगळं. काय म्हणतात त्याचं? डन. मग ते वाले घेऊत असलेले. ओके मॅन. हा, कसलं हे लोखंडाचं बाबा निघणार नाही, हे कापलं असं ना. ते पण चांगले. बच्चे झाली का तुझी शॉपिंग? दाखव. बापरे, या बॅग मध्ये एवढा सगळा माल भरलाय, एवढा सगळा माल भरलाय. पण लोकांना वाटेल बापरे एकच बॅग घेतली हिनी. का ग बच्चे एवढी शॉपिंग करतेस? जरा सांग ना मला, का करतेस एवढी शॉपिंग? हे माझ्यासाठी आहे, हे एवढं सगळं माझ्यासाठी आहे. नाही यार, घरच्यांसाठी आहे बाबू, घरच्यांसाठी. सगळ्यांसाठी. दीदी, दाजी, दादा, वहिनी, आई बाबा, आजी आणि माझा एक फरक. येस, करेक्ट. आणि चैतन्यासाठी काय आहे? मी हे ना बच्चे आता फायनली हेच माझ्यासाठी जेवण. येस, थँक्यू सो मच यार फॉर द ट्रीट अँड एव्हरीथिंग. या खाऊन घ्यायचं का थोडंस? फायबर आहे का तुमचा? हा, फायबर आहे तुमचा? खूप चांगला आहे. ठीक आहे, बाय. सो फायनली घरी पोहोचलेलो आहे रे बाबा. माझे अँगलचं सगळं वाट लावून टाकलं. अरे 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 अरे, धक्का बुक्की की करते हो सर? सर छडीने मारू का तुला? सो आता आम्ही आलेलो आहोत घरी. फायनली घरी आलेलो आहे. येस. सो आजचा दिवस एकदम फुलफिलिंग होता. चैतन्याची इंजुरी ही थोडीशी झालेली होती, पण रिकवर. पण कसं आहे, जास्त पण धरून नाही बसायचं, गोष्टींना सोडून द्यायचं. येस. ओके. सो आता सगळं झालं आपलं. सो आय थिंक दिस इज इट. एक हे देऊया त्याला. घरच्यांसाठी शॉपिंग झाली, बॅडमिंटन खेळून झालं, माझं काय म्हणतात लंच इन बेड झालं. सो जेव्हा हा व्हिडिओ आलेला असेल तो पण आम्ही आमच्या घरच्यांना सरप्राईजही केलेला असेल. सो आय एम व्हेरी एक्सायटेड टू सी की माझ्या घरचे कसे सरप्राईज होतात, आणि त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत, आणि तोही या व्हिडिओच्या नंतर पोस्ट करणार आहोत, लवकरच येईल. ओके, थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.